तर शिंदे आणि फडणवीसांच्या पाठीशी मतदार नाहीत आणि म्हणून मोदींचे महाराष्ट्र दौरे मिंदे गट आणि फज्जित गटाला सोबत घेऊन सुद्धा भाजपला फायदा नाही अशी टीका राऊतांनी केली आहे। मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून राऊतांनी जोरदार टीका केली। तर रोज सकाळी 9 ते 10 वाजता भोंगा वाजतोच अशी टीका अजित पवार यांनी केली आहे। अजित पवार यांनी संजय राऊतांवर नाव न घेता पलटवार केलाय। भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबरचे जे दोन फुटीर गट आहेत, ज्यांना ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतात, मिंदे गट आणि फजित गट, या दोन्ही गटांना घेऊनही भारतीय जनता पक्षाला काही फायदा होत नाही। प्रधानमंत्री काय फार मोठ्या महान उदात्त हेतून इथे येत नाहीयेत। उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येचं राम मंदिराच्या दृष्टीनं प्रचार करतायत आणि महाराष्ट्रामध्ये येऊन सुद्धा ते राजकीय प्रचार करतायत। महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधनचा घेतलेला हा धसका आहे। आपल्याला एक समाधान वाटेल, आपल्याही मुलांना मुलींना त्याच्यात चांगले संस्कार घडतील, चांगले शिक्षक त्या ठिकाणी मिळेल, हे लोकांचं स्वप्न आहे। ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम राज्यकर्ते म्हणून वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये काम करणाऱ्यांचं असतं। अलीकडे दुर्दैवाने ते पाहायला मिळत नाही। अलीकडे फक्त एकमेकाची उडी दुडी करायची, एकमेकाचं वाचा येईल तर असे झाले। रोज सकाळी 9-10 वाजला की भोंगा वाजतो आणि रोज काहीतरी बडबडायचं, रोज काहीतरी बनवायचं। ह्याच्यातून काय निघणार? ह्याच्यातून माझ्या श्रीगोंदा तालुक्याचे प्रश्न सुटणार?